अतिशय आरोग्यदायी आणि शरीराला ऊब देणारी तिळाची चटणी करूया। त्यासाठी तीळ मंद आचेवर छान चटचट उडेस्तोवर भाजून घ्यायचे आणि हो, चटणीसाठी ना कायम पॉलिश नसलेले तीळ घ्यायचे म्हणजे चटणी ना चवीला छान खमंग लागते। तीळ छान खमंग भाजले गेले ना की एका ताटात काढून हलकेसे गार करून घ्यायचे। थोडंसं किसलेलं सुकं खोबरं आणि एक 5 ते 6 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण आहे। लसूण ना ही अशी ठेचूनच घालायची म्हणजे छान खमंग अशी भाजली जाते। खोबऱ्याचा रंग हलकासा पालटला आणि हाताला छान चुरचुरीत लागायला लागलं ना की गॅस बंद करायचे आणि हे असं पसरवून ठेवायचे म्हणजे कढईच्या उष्णतेने खोबरं छान खरपूस होतं। मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे गार झालेले तीळ। लक्षात घ्या, सगळे जिन्नस मिक्सरला लावण्याआधी गार असणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर मग वाफेमुळे चटणीला ओलावा धरू शकतो। आता आपल्या चवीप्रमाणे तिखट घालायचे, रंगाचं तिखट पण घालते, हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता हे ना आपल्याला पल्स मोडवर छान दरदरीत असं फिरवून घ्यायचं। फक्त लक्षात घ्या, खूप असं बारीक फिरवायचं नाही आहे। इथे मस्त अशी आपली तिळाची चटणी तयार। या अशा गरमागरम चपातीला वरून तूप लावायचं आणि भरपूर अशी तिळाची चटणी पेरायची। अतिशय सुरेख लागतं, तुम्हाला नक्कीच आवडेल। नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा। धन्यवाद।